नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, सर्वांना नमस्कार. काय चाललं सर्वांचं? मस्त मस्त एकदम. काय झालं आज आपल्या क्रिकेट विश्वात? कृष्णा भाऊ जॉईन झाले काय? सिद्धेश भाऊ. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. नमस्कार भाई लोक सर्वांना एकदम. थालाची न्यूज बघितलीच असेल सर्वांनी. थाला विल बी कमिंग. थालाने किती पण सीझन खेळले ना, कमीच पडतील नाही का? म्हणजे नेक्स्ट इयर चालूच राहणार आहे. ते एक आहे नाही का की लहानपणापासून बघत येतोय आणि तो आपला हिरो एक चालला जातो. ते गेल्यानंतर क्रिकेट पुन्हा तसं राहणार नाही का? धोनी गेल्यानंतर धोनी राहिलं, रोहित शर्मा झालं, विराट कोहली झालं, परत क्रिकेट तसं राहणार नाही जसं आपल्या पहिल्यासारखं. ते लहानपणीचे हिरोंना बघतोय आपण, त्यांच्यापासून इन्स्पिरेशन एकदम जबरदस्त नाही का? ते क्रिकेट फील्ड राहो, ऑफ फील्ड राहो, ऑन फील्ड राहो, ते मोटिवेशन वगैरे त्या सर्व गोष्टी नाही का जबरदस्त राहतात त्यांच्या. नेहमीच त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी होतात. MS ने सांगितलेलं आहे की नेक्स्ट सीझनला तो अवेलेबल आहे. CSKच्या CEOनी कन्फर्म केलं आहे, म्हणून पार्टी सुरू करून द्या. नेक्स्ट इयरला विमेन्स वर्ल्ड कप एक्सपांड होणार आहे. म्हणजे ज्या आतापर्यंत 8 टीमा खेळत होत्या त्यांच्या 2 टीमांची अजून नवीन भरती होणार आहे. 2 टीमा वाढतील म्हणजे कॉम्पिटिशन नक्कीच थोडं वाढणार. आता हे ॲशेस बघण्याला मजा येणार आहे. नॉर्मल मॅच आणि ॲशेस जबरदस्त. ॲशेसचं कम्पॅरिझनच होत नाही. एक ॲशेस झालं आणि एक BGT. पण BGT ती आतापर्यंत केव्हा वाटत होती की जोपर्यंत रोहित आणि विराट खेळत होते ना, ते विराट कॅप्टन असताना जबरदस्त. म्हणजे ॲशेस ती 2018ची झालेली होती, त्यामध्ये जबरदस्त एकदम काय खेळत होते नाही का? आणि ते ॲग्रेशन वगैरे, ते ॲरॉन फिंच वगैरे सगळ्यांना डायरेक्ट नाकी नऊ आणून सोडलेलं होतं. म्हणून तेव्हापासून ते डायरेक्ट पीक होते नाही का? टेस्ट क्रिकेट एकदम पीकला होतं. म्हणजे विराटचं ॲग्रेशन, अरे बाप रे बाप काय खेळत होते नाही का? भाई रोहितने रिटायरमेंट अनाऊन्समेंट केल्यापासून मी मॅच बघायचं सोडलं, बघू पण नाही वाटत. अरे खरंच ते असं म्हणजे तो फीलच येत नाही का मॅचेस बघायचा. आपण अगोदर कशासाठी बघायचो वगैरे, ते अगोदर वाटायचं नाही का क्रिकेटसाठी मॅचेस बघतोय. नंतर समजायला लागलं की आपल्या फेवरेट हिरोसाठी मॅचेस बघतोय. बऱ्याच जणांचा हेच मेसेज येतो की अरे मॅच पहिल्यासारखं बघू वाटत नाही वगैरे, ह्याच गोष्टी झाल्या. आता ते काय शेवटी ते आपण क्रिकेट वेडे परत येऊन जाऊन आपण क्रिकेटला बघणारच. आज हा हिरो, उद्या तो हिरो, उद्या आज कोणी चांगली इनिंग खेळून जाईल, मग उद्या आपण ती मॅच बघणारच. हे चालूच राहणार आहे. पण मग हिरोज त्यांच्यापासून काहीतरी शिकलो आहे आपण बऱ्याच गोष्टी. पण बघूया ॲशेस बघायला खरंच मजा येणार आहे. ॲशेस मला लास्ट टाईमची ना एक आठवते, म्हणजे ती 19ची तर होतीच. 19ला बेन स्टोकनी जिंकवलेली ती तिथं यादगार आहे एकदम. पण मग 2022ची होती, मे बी 22 का 23ची ॲशेस होती. पहिल्याच बॉलला हा आलेला, म्हणजे रोरी बन्स स्ट्राईकला होता, लेफ्ट हँडेड. इकडून मिचेल स्टार्क सकाळी 5:30ला मॅच चालू केली आणि इकडून बॉल पडला, जो स्विंग बॉल झाला काय सांगू, डायरेक्ट स्टंपला मागून. ते पण अरे भाई साहब, बॉलिंग म्हणजे बॉलिंग नाही का? डायरेक्ट मागून स्टंप उडवला आणि तो बी म्हणजे पूर्ण ॲशेस सिरीजचा पहिला बॉल. भाईने पहिल्याच बॉलला विकेट. त्यांचं सेलिब्रेशन वगैरे खतरनाक होतं. बेन स्टोकवर सगळ्या नजरा वगैरे राहतील यावेळेस.
बघूयात. ऑस्ट्रेलिया अनबिटन ॲट द गाबा T20 सिन्स. अरे यार, गाबाचं परत घमंड तोडावं लागणार वाटतंय. T20 सिन्स 2013 अनबिटन. अरे वा, येतोय आम्ही बरं गाबाचा घमंड तोडायला. चूट आहे गाबा का घमंड. प्रोबॅबल 11 5 T20मध्ये चेंजेस काय झाले पाहिजे. शिवम दुबेला एवढा खाली नका उतरवू, नाही का, काही फायदा होत नाही शिवम दुबेला एवढा खाली उतरवून. शिवम दुबेला खाली उतरवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी गोष्ट आहे. तो काही इतका तुम्हाला फिनिशिंग टच वगैरे देत नाही की तो तुम्हाला खेळून जाईल वगैरे त्या गोष्टी. म्हणून शिवम दुबेला खाली उतरवूच नका. तिथं काढून तुम्ही अक्षरला खाली घेऊ शकता, जितेश शर्माला पुढे घेत्या. वरुण चक्रवर्ती बसवला गेला पाहिजे. चान्स दुसरा एखाद्या बॉलर अजून हे घेऊ शकता तुम्ही रेस्ट देऊन. जितेश शर्मा ठीक आहे, खेळू द्या. वॉशिंग्टन सुंदर आहे. अक्षर बापू पण राहू द्या. अर्शदीप आणि बुमराला रेस्ट देऊन द्या. बुमराला ओडीआय सिरीजला उतरवा. पिक 3 बॅट्समन. स्पोर्ट्स किडा. दुबे ॲट नंबर 5. हां, दुबेला नंबर 5 किंवा 4वरच उतरवला गेला पाहिजे. दुबेला त्याच्याशिवाय मजाच नाही येणार. दुबेला पण मजा नाही येणार आणि आपल्याला त्याची इनिंग बघायला बी मजा येणार नाही. तो एकतर लई वरती उतरवून देत आहेत, नाहीतर लईच खाली उतरवत आहे. म्हणून मग ते किती दिवस मॅनेज करणार, नाही का. म्हणजे त्या दिवशी त्या मॅचला त्याला 8 नंबरला उतरवलं, आज डायरेक्ट त्याला म्हणजे 3ला उतरवून दिलं. 3ला उतरवून पण भाऊनी 6 जबरदस्त मारलेला. तो काहीतरी 119 मीटर होता. ठीक आहे, उतरवलं सगळ्या प्लेयरला, नाही का. असं जागेवर स्पॉट. काय वाटतं, गिलला ड्रॉप केला पाहिजे का याला की 4 जण मागून हायच तयार. म्हणजे एकदम अवघड चालू यायचं. हा स्वतःवर पण प्रेशर ओढून घेतोय, दुसऱ्यांचं करिअर पण धरून बसलेलं आहे. म्हणून मग याला स्वतःला पण समजतं आहे की आपल्यावर किती प्रेशर आहे त्या गोष्टी वगैरे. म्हणून यांनी परफॉर्म केलंच पाहिजे. बिना परफॉर्मन्सचे वांदे यायचे. हाल होणार आहे. लवकरात लवकर आवर म्हणा. परफॉर्मन्स मॅटर करतो ॲट द एंड. तुम्ही किती मोठे प्लेअर राहा. विराट, रोहित यांची गोष्ट नाही चालू आहे बरं. त्यांचं टीममध्ये असणंच खूप सारं झालं. बाकीच्यांची गोष्ट करतोय आपण. ग्रँड वेलकम ऑफ श्रीचरणी इन कडप्पा. श्रीचरणी आणि आपला साई सुदर्शन बघितला आहे की तुम्ही. दोघं डायरेक्ट भाऊ बहिणी वाटतं. सावधे व्हिडिओ काही लोड होईना लवकर. आपल्याला लाईव्हला जास्त आज वेळ नाही, थोडा घाईत आहे आज. मग तरी तुमच्यासाठी आलो आहे अपडेट्स घेऊन काही. इन्स्टाला बघूया काय न्यू आहे. हे गोबर आझम रडायला लागला. काय झालं नक्की. बाबर आझम हॅज बीन क्राईंग इन द ड्रेसिंग रूम आफ्टर हिज विकेट इन सेकंड ओडीआय. अरे तुझी विकेट नेहमीच पडते, कधी रडला आणि आज का रडतोय. हिज रिसेंट स्कोर्स आर 11-7 वर्सेस साऊथ आफ्रिका. ही स्कोर हिज लास्ट अगेन 100 इन नेपाळ एशिया कप 2023. अरे नेपाळ विरुद्धच मारू शकतो हा. याला बाकी टीमांविरुद्ध नका उतरवू. समजावा कोणी यांच्या टीमला, कॅप्टनला. हा कसं बघतोय बघा, नाटकं करतोय म्हणे. ए अरे डॉन बघतायत का डॉन. रिचा घोष ही 6 मारण्याची ॲबिलिटी खतरनाक आहे बरं. कोणी बघितलं नसेल तर कोण क्रिकेट वगैरे विमेन्स फॉलो करतं काय सांगता नाही येत तुमच्यापैकी, पण मग हिची 6 मारण्याची ॲबिलिटी जबरदस्त आहे भाई. हिने त्या विमेन्स वर्ल्ड कप विमेन्स हे होतं ना IPL विमेन्सची WPL
तिच्यामध्ये जबरदस्त मारतं बाई. विमेन्सच्या ह्याच्यात खतरनाक खेळत होती ती. तिथं तिने म्हणजे एका मॅचला काहीतरी रनआउट झाली होती दिल्ली विरुद्ध, आणि त्यांच्यासाठी ती हे होती मॅच, म्हणजे मस्ट विन होती. म्हणजे लीग मॅच होती ती, तिथं रनआउट झाली होती. तिथं ती म्हणजे हातची मॅच घालून गेली होती. पण त्याच्यानंतर त्यांचा कमबॅक झाला आणि ते आले आणि दिल्लीलाच बाहेर केलं बाई. त्यांनी पहिली ट्रॉफी जिंकली. खतरनाक. अभिषेक नायर काय म्हणतात, यू डोंट रिअली फील द अब्सेन्स ऑफ हार्दिक पांड्या बिकॉज ऑफ शिवम दुबे बॉल्स इम्पॉर्टंट ओव्हर्स, टेक्स की विकेट्स अँड कॉन्ट्रीब्यूट्स द बॅट्स इन डिफरंट सिच्युएशन. हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं म्हणतो अभिषेक नायर. खूप रिस्पेक्ट आहे अभिषेक नायरसाठी, पण ही गोष्ट चुकीची आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. किंचित बी कंपॅरिझन होणार नाही हार्दिक पांड्याचं आणि याचं. कारण की हार्दिक पांड्याची बॅटिंग काहीतरी वेगळी आहे, ती फिनिशिंग टचसाठी खूपच. आणि शिवम दुबे हा मिडल ऑर्डरसाठी पूर्णपणे बनलेला आहे. तो फिनिशर म्हणून नाही उतरू शकत. तुम्ही फिनिशर म्हणून त्याला IPLमध्ये पण बघितलं असाल, इतकी फिनिशिंग देत नाही तो की जसा पाहिजे राहतं नाही का. जसा महेंद्रसिंग धोनी येऊन लास्टला ते 3 बॉल 3 छक्के, 4 बॉल 4 छक्के. ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी नाही असं नाही म्हणत, पण मग त्या गोष्टी की नाही मारू शकत नाही की इतकं. हार्दिकचं त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. हार्दिकची सिच्युएशन कोणत्याही सिच्युएशनमध्ये हार्दिकला पाठवा तुम्ही, तिथं हार्दिक रन करूनच येणार. आणि तुम्ही मेन झालं तर अजून विषय येतो त्याच्या बॉलिंगचा. बॉलिंग दुबेची जी बॉलिंग राहते ना, त्या बॉलिंगमध्ये फक्त एवढा विषय राहील की दुबेला लक बाय लक स्लोअर पिच वगैरे राहिलं, स्पिनिंग ट्रॅक वगैरे ह्या गोष्टी, तर तिथं दुबे विकेट घेऊन जाणार नाही का. नाहीतर मग तुम्ही असं दुबेला सांगा एखाद्या याच्यावर बॉलिंग करायला, दुबेने नाही म्हणजे 2 ओव्हरीत 50 वगैरे असे रन खाल्ले, मग खरं नाही. दुबे एकदम, पण ठीक आहे, पण मग छान खेळतो आहे. याला फक्त प्रॉपर स्पॉट दिला ना दुबेबाईंना, खूप भारी होऊन जाईल. टॉप CSK प्लेअर टू बी ट्रेडेड. CSKची न्यूज आलेली बरं. CSKची न्यूज अशी आहे की म्हणजे एक मोठा प्लेअर, आता CSKच्या टीममध्ये मोठा प्लेअर म्हटलं की फक्त 2-3च नावं येतात. महेंद्रसिंग धोनी, जो की ट्रेड होणं अशक्य आहे. महेंद्रसिंग धोनी. सेकंड नाव येतं ते रवींद्र जडेजा. आता जडेजाचा ट्रेड म्हटला की तो ट्रेड होणार संजू सॅमसनसोबत. आता संजू सॅमसनसोबत ट्रेड हा जडेजाला देतील असं अशक्य आहे. पण आता परत न्यूज येऊ राहिल्या, लवकरच समजेल आता का शिवम दुबे देतात. हा बी मोठा गॅम्बल आहे. शिवम दुबेला देणं हे मोठं रिस्की ठरू शकतं, कारण शिवम दुबेला यांनी ग्रो वगैरे केलं या गोष्टी. हे राजस्थान रॉयल्स फॅमिली पाहिली का, जयस्वाल शतक, हा पण भारी खेळला. हिने काहीतरी 86 काहीतरी मारले होते. जुरेल भाईंनी शतक. हा यांचा नवीन प्लेअर होता, काय होता, साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळला होता, काहीतरी 40 समथिंग नाव जाऊ द्या. नंतर आहे बर्गर भाई विकेटवर विकेट. यंग गन्स आपल्या रायझिंग एशिया कपसाठी आलेत. सुपर किंग्स. विच टीम विल गेट 6 स्टार, मुंबई इंडियन्स की सुपर किंग्स. 6वा स्टार कोणाच्या नावावर लटकणार, मुंबई इंडियन्स की सुपर किंग्स. संजू सॅमसन चॅप्टर हिट्स अगेन. पुन्हा एकदा एकदम जोराने एकदम न्यूज उडायला लागले संजू सॅमसन आणि CSKमध्ये ट्रेडच्या. आता ट्रेडची तारीख जवळ येते, 15 तारखेला ट्रेडचे हे सांगितलेलं आहे की तुम्हाला काही रिटेन्शन्स वगैरे करायचे असतील ते 15 तारखेपर्यंत आवरून घ्या पटापट, नाही का. नेक्स्ट टाईमपास करू राहिले तुम्ही, पटकन 15 तारखेपर्यंत आवरून देऊन द्या असं म्हणतायत. आता 15 तारखेला समजेल कोण कोणाकडे जाते. म्हणून मग परत संजूची न्यूज येते. संजूचं आणि राजस्थान रॉयल्सचं किंचित पण जमताना दिसत नाही आहे. यामुळे मग समजेल आता लवकर काय होतं. म्हणून मग ट्रेड्सच्या न्यूज येत आहे. ICC मीटिंग अपडेट. BCCI लाईकली टू रेज द एशिया कप ट्रॉफी मॅटर इन द ICC बोर्ड मीटिंग हॅपनिंग टुडे. मोहसिन नकवी रीच द व्हेन्यू फॉर्मल बोर्ड मीट. याला तिथं चपलीने मारा बाई म्हणा मोहसिन नकवीला. ट्रॉफी देतो का चपलीन मारू म्हणा. इंडिया स्क्वॉड साऊथ आफ्रिका मेन्स टूर. ठीक आहे, हा काल झाला तर आपला. हो बघून झाला. हे काहीतरी 12 का 14 पासून मॅचेस आहे बरं, बघा सर्वांनी.
डेंजरस ट्रिओ, डर्बन सुपर जायंट्सचा ट्रिओ कोण कोण आहे? अरे हे सर्व एकाच टीममध्ये दिसत आहे का वेगवेगळं दिसतं आहे? हेनरिच क्लासेन, बटलर, नारायण, कॉनवे, मार्करम, केन, नूर. अरे यांनी टीम बनवली का काय बनवलं रे? येडवलेस काय? अरे तुम्ही सगळेच अजून 2-3 घेऊन आले तर फक्त इथे एक फास्ट बॉलरची अजून एक कमी आहे. बॅटिंगमध्ये काय ठेवलं यांनी? हा आणि हा बटलर आणि कॉनवे ओपनिंग. @3 तुम्ही याला पाठवशाल, @3 तर तुम्ही विल्यमसन पाठवू शकता, तुम्ही @4 याला पाठवू शकता, @5 तुमच्याकडं हा मोठा माणूस बसला आहे, नंतर @6 तुमच्याकडं नारायण आहे. अरे 7 इथंच संपले भाई यांचे. जीव घेतील समोरच्या टीमचे साऊथ आफ्रिका. कम बॅक फ्रॉम ODI रिटायरमेंट अँड हिट सेंचुरी. व्हॉट इफ कोहली डज द सेम अँड कम्प्लीट 10,000. अरे भाई हे असं जर झालं ना, 900 गणपतीला जाऊन एक नारळ फोडून येईल मी. 10,000 रन या माणसाचं स्वप्न होतं. बाप्पा परत आणशील तर बरं होईल. रोहित आणि विराट दोघी परत आले पाहिजे नाही का? ते मॅचेस बघायची मजाच चालली गेली रे. ते किती पण म्हटलं ना, नाही मजा येते. श्रीचरणी ही आहे आंध्र प्रदेशची. तिथल्या गव्हर्मेंटनी तिला 2.5 करोड रुपये दिलेत. ठीक आहे, तिला 1000 स्क्वेअर फूट यार्डचं हाऊस साईट म्हणजे जागा वगैरे दिलेली गेली आहे आणि गव्हर्मेंट जॉब ऑफर झाला आहे तिला. एक ट्रॉफी समजतायत का तुम्ही? एक ट्रॉफीने तिला किती काय काय हे केलं आहे. तिलाच नाही प्रत्येक प्लेअरसाठी झालेले आहे म्हणा बऱ्याच गोष्टी. इंडिया ए हे आजची मॅच झाली आहे हाँगकाँग सिक्सेस. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर तुम्हाला तिथं लिंक भेटली असेल नक्कीच. उत्तप्पाने 11 बॉल 28 केले. चिपली 13 बॉल 24. पाकिस्तानविरुद्धच मॅच ठेवली होती. अरे वा. 1 ओव्हर 15 2 विकेट, 1 ओव्हर 16 1 विकेट, 6 ओव्हरमध्ये 86 रन मारलेत, 4 विकेट. अरे वा. यांचा ख्वाजा उतरला 9 बॉल 18 रन, 6 बॉल 16. स्टुअर्ट विन्नी 1 ओव्हर 7 रन, 41 रन केले 3 ओव्हरीत. इंडिया 1/2 रन्स. DLS मेथडनी मागे होते, इथं बी मात खाऊन गेली पाकिस्तान. झालं का नाही जेवण? भाऊ जेवण झालं आहे मस्त. तुझं झालं का नाही? लई लेट आलास तू. ICC मेन्स T20 डिकेड, पूर्ण डिकेडची टीम. ॲलेस्टर कुक, द लेजेंड, डेव्हिड वॉर्नर, द ॲग्रेशन, केन विल्यम्स, द कूल, हे कॅप्टन. अरे आत्ताच विषय झाला, कॅप्टनला तोडच नाही. स्टीव्ह स्मिथ, सॅल्यूट. कुमार संगकारचीच बॅटिंग बघायला भेटली नाही मला. नाही तर ॲलेस्टर कुकची पण जवळजवळ बघितलेली बॅटिंग, कुमार संगकाराच नाही बघितली. बेन स्टोक अजून बी चालू आहे. रवी अश्विन स्पिनर म्हणून तर थोडंच नाही भाई. म्हणजे इथं तुम्ही दुसरा बी नेथन लॉयन पण आणू शकता बरं, पण मग नेथन लॉयन आणि रविचंद्रन अश्विन नाही. नेथन लॉयन ना, विचार करा ना, अश्विन हा पूर्ण याच्यात खेळला आहे नाही का? मला जॉईन कर ना भाऊ. BGMI खेळत होता भाऊ. जॉईन करून काय म्हणतोस? बोल ना तू. जॉईन करतो मी. बोल तू पहिले अगोदर. तुझं नेट वगैरे चालतं आहे का ते सांग. रवी अश्विन बघा आता तुम्ही. रवी अश्विन जो आहे तो याच्यावर खेळतो नाही का, म्हणजे आपल्या इंडियन पिचेसवर जास्त मॅचेस खेळला वगैरे आपण असंच म्हणू शकतो. फॉरेनमध्ये पण विकेट घेतले त्याने बाहेरच्या पिचेसवर, पण मग तुम्ही याच्यात जास्त इंडियामध्ये खेळला आहे म्हणून मग. आणि जो नेथन लायन आहे त्यांनी तो खेळला आहे तुमचा ऑस्ट्रेलियासारख्या पिचेसवर, जिथं की फास्ट बॉलिंगला वगैरे जास्त हे राहते म्हणजे मदत. त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या विकेट्स काढल्या आहे. सोपं नाही. बॅटिंगमुळे अश्विन लाईनच्या अगोदर. बॅटिंगमुळे खरंच बरं. 5 सेंचुरी म्हणजे सोपं आहे का? हो लॅपटॉपमध्ये चालू केलं आहे आज. मध्ये चालू असे. जॉईन करणार नंतर म्हणतो. ठीक आहे, ॲड करतो. काही कामाचंच बोल बरं.
देवेंद्र येतोय आवाज? ठीक आहे, चला जाऊ द्या. रविचंद्र अश्विन बॅटिंग मध्ये खरंच पुढे आहे. म्हणजे त्यांनी 8 नंबरला ठेवला, एकदम मस्त केलं इथं. डेल स्टेन कोणतंही पिच द्या आम्हाला. इथं एक बुमराची कमी दिसते, पण बुमराच्या अगोदर बी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन येतात नाही का. हे दोघं 600 विकेटच्या याच्यातले भाऊ, एक 700 मध्ये येत ऑलमोस्ट वाटतं. डेल स्टेन म्हणजे सोडूनच त्या विषय. हे तिघ आहे ना, म्हणजे एकदम हे दोघं डेडली डिओ एकदम. ओडीआय टीम बघू आपण. ओडीआय डिकेडची टीम. रोहित शर्मा याच्यात कॅप्टन, महेंद्रसिंग धोनी. हा ओके. डेव्हिड वॉर्नर इथं पण आहे, रोहित शर्मा पण आहे, विराट कोहली ऍज युजल, एबी डिव्हिलियर्स, साकिब अल हसन बरोबर गरजेचं आहे हा. अजून कोण राहिलं असतं 5th नंबरवर शाकिब नसता तर? बरेच प्लेअर होते रे. शाकिब का ठेवला यांनी? शाकिब बॉलिंग देतो ती गोष्ट आहे म्हणा, बॅटिंग पण छान करतो. धोनी फिनिशर, बेन स्टोक्स आहे, मिचेल स्टार्क. ओडीआय आणि मिचेल स्टार्क 2015 आठवतं भाई. ट्रेंट बोल्ट 2019च्या वाईट आठवणी देतो हा माणूस. इम्रान ताहिर भाई, इम्रान ताहिरने खूप हे केलंय बरं. इम्रान ताहिरचं नाव आहे. इम्रान ताहिर हे आयसीसी ओडीआय टीम ऑफ द डिकेड मागच्या 10 वर्षातली जी आहे ना, 2010 ते 20 मध्ये त्याच्यातली टीम बनवली आयसीसीने, ती टीम बघतोय आपण. इम्रान ताहिर एकदम लेजेंडरी बॉलर होता. ज्यांना माहित असेल त्यांनाच माहिती आहे. कारण की आता बऱ्याच जणांनी म्हणजे आता लॉकडाऊन किड्स म्हटले, आता तुमच्यात तर नसतील म्हणा, पण मग तरी पण त्यांना माहित नाही इम्रान ताहिर, लासिथ मलिंगा. हे मलिंगा मलिंगाच्या 4 विकेट्स, लोकांची हॅट्रिक राहते. भाऊने एक चौका मारलाय विकेट्सचा. बॅटिंगचा नाही म्हणते. फर्स्ट हा, ही न्यूज बघितली का भाई? या माणसाचा किती मोठा रोल आहे, विचार करा तुम्ही जरा, नाही का. काय म्हणतोय माऊली? माहिती आहे भाऊ, पण तो 11 मध्ये मग काय वाटतं कोणाला ठेवलं पाहिजे होतं 11 मध्ये? 11 मध्ये कोण राहिलं पाहिजे होतं भाई? काय वाटतं तुला? सांग तूच. इम्रान ताई सोडला तर कोण ठेवला पाहिजे होता? अजून कोण आहे? ही T20 टीम बघायची राहिली मित्रांनो. अरे यार, T20 टीम म्हटली वेस्ट इंडिजचे प्लेयर. रोहित शर्मा भाऊ फक्त कलर नाही आपल्याकडचा आहे, पूर्ण वेस्ट इंडिज सारखा खेळतो. मग जोक्स अपार्ट, पण मग रोहित भाईंची बॅटिंगला तोड नाही. इम्रान ताहिरलाही टॉप लेवलचा प्लेअर होता. अरे खरंच एकदम टॉप लेवलचा आहे. तुम्ही आता ते 2018-19ची IPL बघितली असेल, त्याच्यात बघून घ्या. नंतर त्याच्या अगोदर 2015चा वर्ल्ड कप, ज्यांना आठवतोय त्यांच्यासाठी सांगतोय, 2015चा वर्ल्ड कप वगैरे ते बघा. जब्बर. जेम्स फॉकनर, अरे कोणाचं नाव घेऊन घेतलं तू? जेम्स फॉकनर जबरदस्त. इथं बघूया आपण. ॲरॉन फिंच, रोहित शर्मा, क्रिस गेल. ॲरॉन फिंच. ॲरॉन फिंचला T20 मध्ये ठेवलाय, बरोबर आहे. भाऊचे काहीतरी 100 काहीतरी 164 का 65 रन मारलेले रे या माणसाने बी T20 मध्ये. याचे तर 175 आहेच, पण यांनी पण मारलेले बरं. यांनी नाही मारले असं काही नाहीये. क्लास आहे भाऊ रोहित. रोहितला क्लास आहेच भाऊ, विशेष नाही. क्लास म्हणजे रोहित. क्लासचं दुसरं नाव रोहित आहे. डिस्ट्रक्शनचं दुसरं नाव पण रोहितच आहे. हो हो, सगळेच मॅच तेच बघितले आहे.
2015 बघितले वाटतं. ओके. विराट कोहली T20 टीम मध्ये पण विराटचं नाव आहे ना. म्हणजे आता इथं कोणी म्हणूच शकत नाही की विराट एकदम ओडीआय प्लेअर, टेस्ट प्लेअर आहे. हे फक्त ते लॉकडाऊन किड्स आले ना आत्ताचे, ते फक्त म्हणतात नाही का, की हा असा तो तसा. शेमड्यांना माहित तर नसतं काही. पण अरे 175 बघ भाई, 175 मारलं रे भाई. वाटतं काय ॲरॉन फिंच. आता हे पोरांना, आताच्या पोरांना माहित पण नसेल कसा खेळतो हा. T20 बरोबर निवडली. खरंच बरोबर निवडली. हा टुल्ला मध्येच घेऊन आले नाही का, ग्लेन मॅक्सवेल. आ, याची गॅरंटीच देऊ शकत नाही भाई. ही पूर्ण टीम चालून जाईल नाही का, पूर्ण टीम. याची गॅरंटीच देऊ शकत नाही. जेव्हा हे सगळेच्या सगळे 10 फेल होतील, तेव्हा हा येडा माणूस चालेल. ए बी डिव्हिलियर्स 5 नंबर दिले भाऊला. पण मग तर लवकर हवा होता. पण ठीक आहे, मस्त आहे, ठीक आहे. धोनी ॲट 7, नंबर 7. पोलार्डला 8 नंबर उतरवलंय, विचार करा. राशिद खान 9, जसप्रीत बुमराह, मलिंगा. असं वाटत नाही का? इथं T20 बॉलर बरोबर आहे. न्यू न्यू जनरेशन मध्ये यांचेच नाव घेतले जातील नाही का? बॉलिंग ऑप्शन कोण कोण होते माहित? 1, 3, 4 आणि पोलार्ड 5. बॉलिंगला ऑप्शन नाही दादा. कशी टीम निवडली तुम्ही? हे तिघांच्या 12 ओव्हर धरल्या जातील, पण या दोघांच्या 8 मध्ये जर 100 येऊन गेले तर काय करशाल? दोघांच्या 8 मध्ये लय फटके बसतील. अनुज ए बिग फॅन भाऊ, बस रे, रडवतोस का? एबीडी कसा आहे भावांनो? अरे एबीडी, एबीडीच ठेवलाच रे. एबीडी म्हणजे विषय नाही. भुवी, अरे भुवीचं कसं नाव विसरतोय आपण. भुवी हवा होता. मग आपण आहे ना, आपल्या स्वतःच्या टीम मध्ये जर आपण काढलं, पण इथं स्पिनर येत नाही ना आपल्याकडे. मग स्पिनर फक्त राशी उरतो. पोलार्डला नाही काढू शकत आई. मी पोलार्डला माझ्या T20 टीम मधनं कधीच काढू शकत नाही. पोलार्ड, पोलार्ड एकदम वाईट स्वप्न सीएसकेच आहे. सीएसके ला लय मारलं होतं ते. मला याची मॅच आठवते, 2021. म्हणजे दरवेळेसच मारतो तो, कोणत्याही टीमला मारतो, पण मला सीएसके ची स्पेसिफिक का आठवते की 2021 मध्ये मॅच हारलेली होती रे. म्हणजे मुंबई पूर्ण मॅच हारून गेलेली होती. तिथून भाऊनी मॅच जिंकवली. जरा विचार करा. म्हणजे 21 मध्ये लुंगी एनगिडी होता समोर, आणि मुंबई मुंबई काहीतरी चेस करत होती, 216 रनच्या आसपास होती मे बी. तिथून मॅच जिंकवली. म्हणजे स्टार्टिंगला रोहितनी मारलं, इनी मारलं, ठीक आहे. पण मग हे सगळे आउट होऊन गेले बरं. म्हणजे डिकॉक नव्हता, हा डिकॉक का ईशान किशन होता. ईशान किशन ओपनिंगला होते, आउट होऊन गेले. त्यानंतर मग भाऊ आले नाही का, हा आणि पोलार्ड आणि कुणाल पांड्या. भाई तो कुणाल पांड्या कधी खेळत नाही, त्याने त्या दिवशी मारून गेला रे. म्हणजे चेन्नईचं एकदम, जितकं बॅड लक म्हटलं ना ते चेन्नईचं म्हणावं नाही का. चेन्नई एक अशी एक मात्र टीम आहे जिच्या विरुद्ध कोणी बी म्हणजे नाही का आलं की मारून जातं. म्हणजे फॉर्म मध्ये नसलेला प्लेअर फॉर्म मध्ये येऊन जातो. मागच्या वर्षी सुरेश रैना सांगून गेला, म्हणजे एखाद्याला फॉर्मला यायचं असलं ना, ते चेन्नई विरुद्ध खेळून जा. बस कर भाऊ, कशाला आठवण करून देतोय, आठवलं तरी फाटते. अरे भाई, वाईट आहे. जाऊ दे आता, काय काय बोलावं. जाऊ दे, चल आपण पुढे बघूया. पुढे काही अपडेट्स, काही अरे हा, हे सांगायचं विसरलो मी, की जय शाने सांगितलंय की तिला एक वर्ल्ड कपचं मेडल अरेंज करून दिलंय. ठीक आहे. हे का अरेंज केलंय माहितीये? आतापर्यंत होतं की फक्त जे जिंकतात 15 प्लेअर स्क्वॉड मधले असतात. स्टँड बाय प्लेअर म्हणून म्हणत नाही मी, मी फक्त म्हणतोय की जे प्लेअर जिंकतात वर्ल्ड कप ट्रॉफी, जे 15 प्लेअर असतात, 11 खेळणारे आणि 4 फक्त रिझर्व्ह असतात. आणि जे स्टँड बाय, तर म्हणजे 15च्या बाहेरचे स्टँड बाय म्हणतोय ते तर नाहीच. पण म्हणजे राहतात ना, म्हणजे आता ही इंजर्ड म्हणून 16वी प्लेअर म्हणून ही होती. आता हिला लागलेलं होतं म्हणजे विषय सोडून द्या, पण हिने जेवढे रन्स वगैरे केले, हिचं कॉन्ट्रीब्युशन बघून जय शाह भाऊंनी तिच्यासाठी मेडल अरेंज केलं. जेव्हा हे सगळेजण आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले, ठीक आहे, त्यावेळेस जे आपले अमनजोत कौर आहे, मुंबई इंडियन्सची प्लेअर म्हणून आता तिला तसंच ओळखलं जाईल, म्हणून मग तिने काय केलं, ही पुढे उभी होती, तर तिचं मेडल काढून हिला दिलं. ते एक नाही का, सोबतच्यांना मेडल, स्वतःला मेडल नाही, ते खूप वेगळं वाटतं नाही का. इन्सल्टिंग थोडंसं फील होतं, पण ठीक आहे. ऍट द एंड तिला पण खुशी असेल की भारत जिंकला. मेडल मॅटर नाही करत. मेडल हे पुढे जाऊन विचारलं जाईल तुम्हाला. तुम्ही वर्ल्ड कप टीमचा भाग होते. तिचं नाव आता कायम लक्षात राहील नाही का, एक प्लेअर होती.
पण भावा गायकवाड सोबत असं करतायत इंडिया हे पण चान्स नाही. आई गायकवाड एवढं वाईट नशीब ना कोणाचंच नाहीये. गायकवाड काय करत नाही ते सांगा नाही का. गायकवाड एका सक्सेसफुल टीम म्हणजे सक्सेसफुल फ्रँचाईजचा IPL मध्ये कॅप्टन आहे. आतापर्यंत आहे ना म्हणजे इंडियाची टीम वगैरे निवडली जायची ना त्यावेळेस असं बघितलं जायचं चेन्नई मुंबईचे किती प्लेयर आहे. सगळ्यात जास्त प्लेयर तुम्हाला चेन्नई मुंबईचे दिसायचे. असं नाही म्हणत की ती फ्रँचाईज वगैरे हे पण मग तिथंही ना प्लेयर असे क्लास निघायचे बाकीच्या फ्रँचाईज मध्ये पण निघता यात बिलकुल बी शंका नाही. पण मग चेन्नई मुंबईचे जेव्हा प्लेयर निघायचे ना की एकदम म्हणजे ओजी प्लेयर्स नाही का सगळे तिथून निघायचे. तुम्ही असे नाव देऊन द्या आता मुंबईचेच बघा तुम्ही किती जण निघलेले. पण गायकवाड अशा टीमचा कॅप्टन आहे म्हणजे धोनी नंतर लेगसी त्या टीमची सांभाळतोय. किती सांभाळेल हे माहित नाही अजून पण त्याच्यात ते पोटेन्शियल आहे की तो सांभाळू शकतो. पण मग हे पॉलिटिक्स एवढं चालू आहे की त्यामुळे नाही त्याला चान्स देते. भाईला म्हणजे असं म्हणत होते रिषभ पंतनी स्पेशल अप्रोच केले त्याच्यासाठी ठीक आहे. जर तुम्ही त्याला स्पेशल अप्रोच केलंय त्याला टीम मध्ये ठेवलंय तर तुम्ही साधं त्याला याच्यात तर द्या. प्लेइंग इलेव्हन मध्ये तर चान्स द्या. तुम्ही चान्स पण देईना तेवढा. प्लेइंग इलेव्हनला चान्स दिला नाही तर म्हणजे तुम्ही उगाच त्याचं करिअर खाताय नाही का. त्याला रणजी ट्रॉफी मॅच चालू होती. आता मॅच आहे माझ्या अंदाजे उद्या 8 तारीख असेल ना. 8ला मॅच आहे. पुण्यामध्ये मॅच आहे. पुण्यामध्ये कर्नाटक विरुद्ध मॅच आहे. आता त्या मॅच मध्ये तो खेळता येणार नाही त्याला. कारण तो तिकडं स्क्वॉड मध्ये बसलाय. आता यांना पाणी प्यायला दुसरं कोणी भेटलं नसेल. काय यार बोलायला लावता ही लोक. खानदेशी आहेस का भाऊ? अरे बाबा खानदेशी जय खानदेश. गंभीर कोच झाल्यापासून एक मॅचला पण चान्स नाही दिला. खरंच गंभीर आणि धोनीचं ते म्हणतात ना खटकलंय ते थोडस त्याचा इफेक्ट दिसतोय. त्याचा इफेक्ट ऋतुराज गायकवाड खातोय असं थोडंसं वाटायला लागलं आता. पण आता असं नको व्हायला नाही का. जरा वाईटच आहे ही गोष्ट. हे काय म्हणतो आता इथं निकलस पुरन the one that gets me out quite few times. It's Kuldeep. Definitely Bumrah has got on me couple of times. म्हणजे यांनी शांत ठेवलं आणि यांनी खूप वेळ त्याची विकेट घेतली. जाऊ दे भाई. पानसट बोलतोयस तू. कोण कोण खानदेशी आहे का? खानदेशी आहे असं नाही बरं. जय खानदेश. द लास्ट टाइम इंडिया प्लेड सिरीज डिसाइडर ऍट गाबा. आपला गाभाचा विषय झाला भाई लोक. गाभामध्ये लास्ट टाइम जिंकलो होतो आपण सिरीज डिसाइडर. इथं रोहित भाई खूप हिरोज इथं नाही का. तुम्ही हे ना काही प्लेयर्सचे तुम्हाला नाव पण नसतील माहित भाई इथं. तरी पण कार्तिक कार्तिक त्यागी ना. येस. रविचंद्रन अश्विन इथं सगळे प्लेयर एकदम. हम्म गिलचे 94. ऋषभचे 89. हा 89च. मयंक अग्रवाल. क्रुशल कॉन्ट्रीब्युशन होती सर्वांची. नटराजन द बॉलर हु डेब्यूट ऑल इन सगळ्या यांच्यात नाही का. गुड नाईट भावा. गुड नाईट सिद्धेश भाऊ. आज काय शांत होता गुड सिद्धेश. नाऊ T20 सिरीज ऑनलाईन 2-1 आहे. पण काय ते भिकाऱ्यांच्या इथं पाऊस पडला मग काय करायचं. 2-1च राहून जाईल. हा. Comparing age of captains of India A and ODI series of South Africa A. 22 years and 20 years. जाऊ दे आता काय बोलावं नाही का. जेव्हा ऋतुराज 23-24 होता तेव्हापासून त्याला बघता येत नाही का. तरी बी घेतला नाही. डिजिटल व्ह्युअरशिप ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 185 मिलियन. हा भाई वर्ल्ड कपच तसा आलाय आमचा म्हणा. पोरीने बी करून दाखवलं काय. आम्ही बी खेळत नाही. खिलवाड करते हे हम. 185 मिलियन यांना पण व्ह्यूज आलेत. विमेन्स क्रिकेट आहे ना काहीतरी वेगळ्याच याच्यात राहील नाही का आता. वेगळ्याच फॉर्म मध्ये निघून जाणार आहे. चांगले चांगले प्लेयर्स आले पाहिजे. अरे नेट संपलं होतं. ओके भाऊ काही विषय नाही. सपोर्ट करत राहा फक्त.
शिवम दुबे परफॉर्मन्स विथ द बॉल इन T20s. अरे हा बॉलर म्हणून नका यूज करू यार, याला बॅटर म्हणून यूज करा. तुम्ही याला याला बॉलरच्या भूमिकेत देशाल, हा स्वतःहून नाही का म्हणजे स्वतःची बॅटिंग स्वतःच खाऊन जाईल. तुम्हाला 2019च्या आसपास त्याने विराट कोहली पण त्याला बॉलिंग वगैरे दिली होती. लई फटके घ्यायचा रे. नका बॉलिंग देऊ याला उगाच. त्याला बॅटिंग द्या, बॅटिंग. बॅटिंग खूप छान करतो. अँड शी स्टार्टेड क्राईंग. आरसीबीने आरसीबीने तिला रिटर्न केलं तर तिला रडू आले. खरंच रिटर्न केलं, विश्वास नाही बसत आहे तिला. ह्या न्यूज मध्ये किती खरं वाटतं तुम्हाला? ही एकदम रिकाम टेकडी न्यूज चालू आहे. मी तर म्हणतो नाही का, एकदम रिकाम टेकडी न्यूज चालू आहे उगाच. ते म्हणता ना काही ना माई, तशी गोष्ट. म्हणजे आर 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 ला प्लेअर लागेल मोठा 18 करोड पर्यंत, कारण संजूची प्राइस त्यांनी 18 करोड ठेवलेली तिथं. चेन्नई 18 करोडचा देणं म्हणजे काय, जडेजाला देईल का ऋतुराज गायकवाड देईल? नाही देणार कोणाला यार. आणि चेन्नईवरून पैसे देणार नाही. चेन्नईला कॅमरॉन ग्रीन वगैरे प्लेयर्स, कॅमरॉन ग्रीन सारखे प्लेअर घ्यायचे. तर चेन्नई का संजूला घेण्याचं जाईल? संजूला घ्यायचंय त्यांना, ठीक आहे. त्यांना विकेट किपर लागेल धोनी नंतर. पण मग त्यांच्याकडे उर्विल पटेल पण ते बनवतायत. आणि इन ऑप्शन जर त्यांना चांगला प्लेअर भेटूनच गेला, जर समजा समजा बरं, तर तुमच्या जड्डूलाच मागताय भाऊ ते. काय करतो आता? जर समजा तुम्ही ईशान किशन जर ऑप्शन मध्ये उतरला ईशान किशन, आणि ईशान किशन जर यांना नाही जास्त 15-16 लाख पर्यंत जरी चेन्नईला भेटला, चेन्नई का जाणार नाही? का घेणार नाही त्याला? चेन्नईला विकेट किपर भेटल. चेन्नईला तुम्ही त्याला ओपनिंगला पण वाटवू शकता, मिडल ऑर्डर खेळवू शकता. का ईशान किशन मागे जाणार नाही? लॉजिक यार. उगाच संजू मागे जर 18 करोड खर्च करायचे, आणि संजूला तुम्ही ओपनिंगला उतरवशाल असं? शक्यच नाही. संजूला ओपनिंगला कसं उतरवशाल? तुमच्याकडे आयुष म्हात्रे आहे, तुमच्याकडे उर्विल पटेल आहे, तुमच्याकडे ऋतुराज गायकवाड आहे, तुमच्याकडे सचिन रवींद्र आहे, तुमच्याकडे डेव्हन कॉन्वे अजून रिलीज केले नाही म्हणून सांगतोय. तुम्ही कसं उतरवशाल नाही का? थोडा बी चान्स नाही. उगाच नसल्या गोष्टी नाही का हवेत उडवतायत. म्हणून असल्या न्यूजवर अजून काही विश्वास ठेवू नका कोणीच. काय फ्रॉम रायझिंग स्टार टू सीझन लेजेंड्स. हम्म हे ना, सगळी टीम ओके दिसते नाही का? मला फक्त आहे ना इथं हे 2 नावं नको वाटतंय फक्त. हा भाई ना हा भाई. खूप चान्सेस मिळतात रे प्रसिद्ध कृष्णाला पण. थाला वी लाईक डिस्पोजल टू आर आर. थाला म्हणाल भाऊ मी खेळतोय तोपर्यंत काही बडबडच करू नका तुम्ही. नंतर बघू आपण. नंतर पण माझ्या हातानेच फ्रँचाईज चालणार आहे. उगाच बडबड करायचीच नाही. आणि हर्षित राणा, हा आहे ना असं वाटायला लागलंय ह्याच्यात टॅलेंट खरंच होतं, पण आता असं वाटायला लागलंय कोटा प्लेअर म्हणतात ना ते, तशा टाईप मध्ये फक्त गंभीरच्या पाठीमागे आलेला आहे हा. जर गंभीर गेला तर याचं नाव डायरेक्ट टीम म्हणणं असं गायब होणार की हा परत सापडणार नाही. जसं ते अरविंद वगैरे असे नाव आले होते बघा, ते तसे गायब होऊन जातील. खरं मानलं ना भाई सिराज, एक दिवस पण पोऱ्या म्हणत नाही की मला सुट्टी पाहिजे काही पाहिजे. पण नाही ना, आम्हाला ऍप्रिसिएशन करायचंय. नाहीच. आम्हाला सगळ्या बॅटरचं ऍप्रिसिएशन, बॉलरचं ऍप्रिसिएशन कधीच कोणी नाही येणार. नवदीप सैनी कुठे आहे आता? नवदीप सैनी डायरेक्ट गायब होऊन गेलाय. सैनीचा थोडा पेस होता यार. ते फास्ट बॉलिंग वगैरे 2019 मध्ये लई मॅचेस खेळला होता नवदीप सैनी जेव्हा विराट कॅप्टन होता. पण त्यानंतर डायरेक्ट गायब. ट्रेड इज ऑन. ट्रेड ऑन आहे, लवकरच ऑफ होईल. शे होप ॲज अ ॲज अ वेस्ट इंडिज कॅप्टन फर्स्ट इन T20s, 1 विन 9 लॉस. आणि मागच्या 5 T20 मध्ये 4 विन 1 लॉस. शे होप द अंडररेटेड वेस्ट इंडिज लेजेंड, ज्याचं नाव लवकर येणार पण नाही पुढे अजून. इकॉनॉमिकल स्पेल्स बघा. याच्यातला याच्यातला स्पेल हा वाला. येस, हा बघितलाय, हा पण बघितलाय. मला हा जास्त आठवतोय भुवनेश्वर कुमारचा. ज्यावेळेस विराटने सेंचुरी मारली होती, तेव्हा यांनी 5 विकेट घेतल्या होत्या अफगाणिस्तान विरुद्ध. शिवम दुबेच्या पण ठीकठाक होत्या. त्या UAEच्या स्पीचवर म्हणून ठीक आहे नाही का, पळून जातात. वॉशिंग्टन सुंदर, भुवी,
आता भुवनेश्वर कुमारचा क्लास होता नाही का इथं. दीपक चाहर 3 विकेट 4. दीपकचा एकच रेकॉर्ड आठवतोय बांगलादेश विरुद्ध, 6 विकेट 7 रन. दीपकला तिथं थोडंच नाही. प्रतिका रावलला पण मेडल भेटणार आहे भाई. आयकॉनिक मुवमेंट्स. एका कॅप्टननी सिक्स मारून जिंकवली, दुसऱ्या कॅप्टननी शेवटी कॅच धरून जिंकवली. खरंच एकदम आयकॉनिक. नाही एवढं कसं काय नाही का लक राहू शकतं की शेवटचा लास्ट बॉल सिक्स पण इथं इंडियन टीमचा कॅप्टनच मारणार. इथं कॅच पण एकदम कॅप्टनच्या हातातच कॅच जाणार. एकदम असं वाटतं नाही का ते एकदम स्क्रिप्टेड. स्क्रिप्ट कशी लिहितात, पूर्ण एकदम वरून लिहिलेलं राहते. साई सुदर्शन अँड वॉशिंग्टन सुंदर हॅज नेम इंडिया स्क्वॉड फॉर द टेस्ट सिरीज अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. दोघांचं नाव तर डिझर्वच आहे, विषयच नाहीत. भाऊला 8 नंबर 3 खेळवायचंच यांना, किती बी काही आपण सांगितलं ते खेळतीलच. नमस्ते भावा. अण्णा भाऊ नमस्कार. नमस्ते नमस्ते. नमस्कार सर्वांना. नो सॅमसंग स्टब्स. अरे हा स्टब्स आणि सॅमसंगचा ट्रेड पण कस काय होत होता ते बी समजत नाही नाही का. स्टब्स देऊन. स्टब्स हा आहे ना एकदम म्हणजे साऊथ आफ्रिकेचा नेक्स्ट फ्युचर म्हणता ना, तशा टाईपचा आहे. स्टब्स झाला, ब्रेविस झाला, डायरेक्ट फ्युचर सुपरस्टार आहे. पण मग हे ट्रेड कसं काय करू शकतात. भाऊ राम राम. राम राम अजय भाऊ. स्टब्स आणि याचा ट्रेड होऊ शकत नाही. तुम्ही केएल आणि सॅमसंग करू शकतात. स्टब्स आणि सॅमसंगची नाही बरोबर आहे नाही का. प्लेअरला कंपॅरिझन नाही करायचं आपल्याला. पण मग नाही नाही का, नाही होऊ शकत ही गोष्ट. गलत आहे. गलत गलत बातें करते ये लोग. रोहित शर्मा विराट कोहली लाइकली टू प्ले विजय हजारे ट्रॉफी टू कीप होप्स अलाइव्ह. मी काय म्हणतो, जर यांना आहे ना म्हणजे ते आपल्याला माहिती नाही का विराट आणि रोहितचं, जर यांना दोघांना खेळायचं आहे, दोघांना माहिती आहे की आपल्याला 27चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, तर हे दोघांना पण कळतंय की आपला फिटनेस राहायला पाहिजे, आपल्याला तेवढं मॅचचं हे पाहिजे. उगाच म्हणजे ते ज्ञान द्यायचे कामं करतात नाही का ही. तुम्हाला विजय हजारे ट्रॉफीच खेळावी लागेल, हेच खेळावं लागेल, तेच खेळावं लागेल, तरच तुम्हाला टीम मध्ये घेऊ. यार याची जर कॅप्टन रोहित भाईंची जर कॅप्टनशिप नसती काढली ना, केलं होतं सगळं म्हणजे नाही का. वर्ल्ड कप आपला एकदम असं वाटत होतं कन्फर्म येणार आहे. आता मला बी वाटत बी नाही अजून गॅरंटी. विराट भाईंचं तर फिटनेसचा विषयच नाही. 1-2 मॅचेस तर खराब जातात रे. तो भाऊ त्याच्या 100 सेंचुरीज पण बघत नाही रे. नाही तर त्याला 100 सेंचुरीज जर बघायच्या राहिल्या असत्या स्वतःच्या, त्याने त्या दिवशी रोहितला सांगितलं असतं, नको तू शतक करू, तू हळूहळू खेळ, मी शतक मारतो. पण बोलला नाही यार. तू स्वतः नाही टीम साठी खेळू राहिले. नाही खेळतच नाही. हा आहे ना गंभीर आल्यापासून सगळा लॉस होऊ राहिला. टिळक वर्मा आफ्टर एशिया कप फायनल. भाऊ फॉर्म नको घालवू तू. तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे जरा इंडियन टीम मध्ये मधल्या पिरियड मध्ये काही नावं आले होते. माझं रवी बिश्नोईची व्हिडिओ पाहिली मी. रवी बिश्नोई झाला, नंतर रिंकू सिंग, डायरेक्ट गायब करून टाकले. गायब. त्यांचं कोणी नाव घेतंय ना, त्यांची पीआर टीम त्यांचं नाव घेतंय, कोणीच घेत नाही. कस काय एवढं भाई. गलत है भाई लोग, ये गलत है. न्यूझीलंड न्यूझीलंड न्यूझीलंड. सूर्या भाऊवर पण प्रश्न उठायला लागले. याचं एकमेव कारण म्हणजे फक्त शुभमन गिल शुभमन गिल शुभमन गिल. क्रांती गौड विलेज put up an LED screen to watch her versus Pakistan. She become player of the match. वाओ. ये लाइक नहीं आने से ना क्या आदमी लोग यार. शुभमन गिल T20 स्ट्राइक रेट. ऐ ऐ कट होय. डायरेक्ट स्क्रीन कट होऊन गेली. सांगतो. चला मग मंडळी, काय म्हणतात न्यूज अपडेट वगैरे कोणाकडे काही अजून स्पेशल काही कोणाकडे बोलायसारखे वगैरे. अनिकेत. आयकॉनिक मुमेंट्स परत एकदा बघायला भेटतायत. हर्षित राणा. सून थर्ड आयकॉनिक वेन आय लिफ्ट. अरे याचं खरंच अकाउंट आहे. नाही, हर्षित राणा जी जी. तरी म्हटले हर्षित राणाने कशी कमेंट मारली.
चल रे भाई, कट हो जा. कामाची व्हिडिओ आहे का काय आपल्यात तर या. रेअर स्पोर्ट्स, द मुंबई क्रिकेट असोसिएशन. इट्स बीन. नो 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 नो, आमच्या कामाची न्यूज आम्हाला दाखवा. 3 लाख फॅन्स कम व्हेन्यूज अक्रॉस द 2025. 3 लाख, अरे खूप कमी आकडा दाखवत आहे रे. डर्बन सुपर जायंट्स हॅव पॅक विथ सुपरस्टार. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे नाही का एखाद्या टीमचा, जेव्हा जेव्हा त्यांनी सुपरस्टार्स घेतले तेव्हा तेव्हा ते स्वतःचेच लावून घेतलेत. पण बघू सुपर जायंट्स जिंकतात का. हम्म, हा स्टार्स सांगा रे. स्टार्स. गंभीरचा ऍड्रेस तेवढा सेंड करणं जरा काम आहे. अरे इकड़ा ते गलत दिख रहे तेरे. थाराज एंट्री. MS Dhoni will be available. Yes, England Ashes squad compared. Who comes on the squad? याचा स्क्वॉड बघितलाच नाही यार. आपण बघूया ESPN क्रिक इन्फोवर जाऊन. मला स्क्वॉड बघायचा आहे, तो इंग्लंडचा स्क्वॉड बघायचा आहे. इंग्लंडचा स्क्वॉडच नाही बघितला, कोण कोण आहे. हम्म, क्या हो रहा है ये बॉस. अवेसम एशिया. मार्क वुड परत एकदा दिसणार आहे त्याच्या पेस सोबत. गुड न्यूज प्रतिका रावल. गाईज, जस्ट मिनिट, मला स्क्वॉड बघायचं आहे फक्त. स्क्वॉड डाउनलोड करतो मी, एकच मिनिट फक्त. इंग्लंड स्क्वॉड फॉर ॲशेस. ओहो, इंग्लंडचा स्क्वॉड बघूया आपण. इंग्लंडच्या स्क्वॉड मध्ये आहे हॅरी ब्रूक. ठीक आहे, हॅरी ब्रूक. नंतर हॅरी ब्रूक कॅप्टन. देअर विल बी नो बेन स्टोक. बेन स्टोक नाही आहे. स्काय स्पोर्ट्सचीच न्यूज आहे ना यार, हे चुकीचं तर नाही बघत आहे मी. बेन स्टोक अँड मार्क वुड इन्क्लुडेड 16 player स्क्वॉड इन ऑस्ट्रेलिया. ओली पोप व्हाईस कॅप्टन. ओली पोपला हे कॅप्टन म्हणून बघतायत यार. शमी भाऊंना बोलवा जरासं नाही का. चल. ठीक आहे, जाऊ द्या. रेहान अहमद, हा स्पिनर. रेहान भाई. जोफ्रा आर्चर. सोनी बेकर. सोनी भाई कोण आहे का नवीन झाले. टॉम बॅन्टन मस्त खेळतो. जॅकॉब बेथवेल नेक्स्ट सुपरस्टार. जॉस बटलर. ब्रँडन कार्स. लय ॲग्रेशन दाखवतोय पोरग. सॅम सॅम करनची वापसी बरं. लियम डॉसन लेफ्ट हँडेड बॉलर या. स्पिनर. बेन डकेट. बेन डकेट अच्छा खेळताय भाई, ये काही बोलायचं नाही कोणाला. जेमी ओल्टन. काय म्हणतोयस का, कशाला का म्हणतोयस. मी खूप स्पीड मध्ये जातोय मला माहिती आहे. बेन डकेट, जेमी ओल्टन, आदिल रशीद. आदिल रशीदला का आणलं यांनी परत, आतापर्यंत गायब केला होता, आता परत आणला. जो रूट. जेमी स्मिथ. अरे जेमी स्मिथ भाई, जेमी स्मिथला नाही विसरू शकत. यांनी लय हाल केले आपल्या सिरीज मध्ये.
जेमी वाईनना विसरणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. बघू जाऊ द्या, चला आपण नेक्स्ट न्यूज एखादी मस्त भेटतेत का बघू, नाही तर आपण आजचा लाईव्ह आवरून देऊ. भाई लोग लाइक लाइक सब्सक्राइब वगैरह का नहीं स्कॉड इनका स्टोक्स कावर नाही. बस रे नको शिवाय द्यायला लावू. मी शिवाय नाही देत बरं. सिल्वर फॉर इंडिया. कपिल परमार wins the silver medal in G1 70 kg category at the Asian Blind Judo Championship. भाई अशा काही काही न्यूज आहेत ना, जे आपल्याला खरंच माहित नसतात. CSK needs Indian players who can become face of the franchise, not just on the field but as the brand icon who elevates the franchise identity business of it too. खरंच धोनी नंतर फ्रँचाईजचं असं एक नाही का चेहरा लागतो नाही का, ब्रँड आयकॉन. धोनी तिथं ऑफकोर्स राहीलच, पण मग कोण अजून नाही का, ऋतुराज गायकवाडला टीम मध्ये घेत नाही, मग आता याचा ब्रँड आयकॉन म्हणून कसं ओळखू शकतात. होप सो, बघूयात काय काय होतं. कोण येऊ शकतं ब्रँड आयकॉन, ब्रँड आयकॉन, ब्रँड आयकॉन, ब्रँड आयकॉन. नाही यार, सीएसके सीएसके सगळे यंगस्टारवर डाव खेळणार आहे. अपेक्षाच करू नका तुम्ही कोणी नवी येईल. नवी आला तर कॅमेरॉन ग्रीन येणार आहे. कॅमेरॉन ग्रीनची तुम्ही गॅरंटी घेऊन ठेवा की कॅमेरॉन ग्रीन चेन्नईमध्ये येऊ राहिला. चेन्नई त्याच्यासाठी खूप सारे प्लेयर सोडणार आहे. कॅमेरॉन ग्रीन चेन्नईमध्ये येताना दिसतोय मला. कॅमेरॉन ग्रीन टू चेन्नई सोल्ड ॲट 18 करोड. 3 कॉन्झिक्युटिव्ह आहे भाई. हे जरा बघितलं का तुम्ही, जे मेग लॅनिंग जी होती तिने 3 सलग पहिल्या वेळेस ती IPL खेळली, म्हणजे WPL खेळली, सॉरी WPL खेळली, तिच्यात तिने म्हणजे मुंबई विरुद्ध फायनल मध्ये आली बरं. त्याच्यानंतर सेकंड मध्ये RCB विरुद्ध, तिथं बी लॉस, तिथं बी लॉस. थर्ड मध्ये बी आली, तिथं बी मुंबई आली, परत लॉस. आणि आता तिसऱ्या वेळेस तिला डायरेक्ट रिलीज करून दिलं. कमबख्त दुनिया आहे. फिटनेस ऑफ फॅब डुप्लेसी. हा म्हातारा होणार आहे का नाही? BCI IPL ऑप्शन मध्ये अरे BC नाही रे, BS येतोय. BC नाही म्हणत त्याला, कीपॅड चुकतोय. IPL मध्ये ऑप्शन मध्ये बेन स्टोक्स येणार आहे. बेन स्टोक्स जाणार आहे, तो KKR कडे जाणार आहे मोस्ट लाईकली. भाई हा फिटनेस. आणि या माणसाला यांनी काढून टाकलं नाही का, टू बॅड. ऑस्ट्रेलिया हॅव बीन अनबिटन ॲट द गाबा. गावाचा घमंड तोडूया उद्या, 3-1 ने सिरीज जिंकूया. ठीक है. इफ ऑस्ट्रेलिया विन्स डज द डिशेस. गलत है जान दो. बोर कर रहे हैं ये लोग. गुकेश. फॅब डुप्लेसी कोणत्या टीमकडे जाईल? फॅब डुप्लेसी यावेळेस पण विकला जाणार आहे. फॅब डुप्लेसी परत एकदा येऊन समोरच्या टीमचे थोड्या थोड्या करून पॉवर प्ले मध्ये मारून जाणार आहे. फॅब डुप्लेसी जाणार कुठे? फॅब डुप्लेसीची गरज कोणाला जास्त आहे यावेळेस? तर पृथ्वी शॉ बी ऑप्शन मध्ये उतरले यार. फॅब डुप्लेसी जाणार कुठे? एकदा KL राहुलचा ला येल्लो जर्सी मध्ये बघायचंय. KL राहुल साठी ना CSK पूर्ण येडी. जे KL राहुल सोबत त्यांनी ट्रेड केला पाहिजे, तर CSK मागते डेव्हन फरेरा. डेव्हन फरेराला मागवू राहिली नाही का. KL राहुल जर CSK मध्ये आला ना, CSK चे बरेच प्रॉब्लेम मिटतील असं वाटतंय. CSK ला बघावं लागेल फक्त मग KL राहुल आणि एक खाली कॅमेरॉन ग्रीन आणि खाली बॉलिंग मध्ये एक ऑप्शन, बस संपलं. चला गाईज, मग आजचा इथं संपूया आपण लाईव्ह. होप सो बरीच माहिती वगैरे समजली असेल. गुड नाईट.
जे लाईव्ह आहेत त्यांना, जे नाहीत त्यांना पण. माझी पण उद्या प्रॅक्टिकल ओरल चालू आहे. चलो, टाटा बाय बाय, गुड नाईट.